ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये प्रचेतस यांची कथा किंवा माहिती पाहिली। त्यानंतर विदुर हे मैत्रेयांचा निरोप घेऊन हस्तिनापुर इथे परत गेले। त्यानंतर शुकदेवांनी पुढे कथा सांगायला सुरुवात केली आहे। राजा परीक्षिताने विचारलं की मनु महाराजांचा जो एक ज्येष्ठ पुत्र होता प्रियव्रत, याच्याविषयी आपल्याला ती कथा सांगावी असा परीक्षितांनी शुकदेवांना हा प्रश्न विचारला आहे। परीक्षिताला आठवण येते की आपला आता थोडे दिवस राहिलेले आहे। ऋषीपुत्रांनी दिलेला तो शाप त्यांना वरदान वाटू लागला, कारण अंत्य समयाला सत्संगाचा लाभ झालेला होता आणि भगवंताची कथा ते श्रवण करीत होते। जन्माची सफलता सार्थक करणारं श्रीमद भागवत शुकदेव त्यांना कथन करत होते। आतापर्यंत अनेक भगवत भक्तांची चरित्र या भागवतात आली आणि शुकदेवांनी जशी वर्णन केली तशीच्या तशी सुतांनी शौनिकांना नैमिषारण्यात वर्णन केलेले आहे। मैत्रेय विदुर संवादामध्ये अनेक कथा आल्या। आता स्वयंभू मनुचा जो ज्येष्ठ पुत्र होता देवव्रत, याची कथा आता शुकदेव सांगतात। परीक्षितांनी विचारलं की हा जो प्रियव्रत होता हा उदासीन प्रवृत्तीचा होता, त्याची प्रपंचाकडे ओढ नव्हती, परमार्थ साधना करावी याकडे जास्त ओढा होता। तो निश्चल होता, विरक्त होता, भगवद्भक्त होता, परंतु तरी सुद्धा तो परत या प्रपंचाकडे आणि गृहस्थाश्रमाकडे कसा वळला असा त्यांनी प्रश्न शुकदेवांना विचारला। शुकदेव परीक्षिताला सांगतायत की राजा, तू जे सांगतोय ते खरं आहे। प्रियव्रताला संसारात गुढी नव्हती। नारदांनी त्यांना तसा उपदेशही केलेला होता, परंतु जे अमृताची चव घेतात त्यांना इतर चवीचं काही महत्व वाटत नाही, कारण अमृतावनी गोड नाम तुझे देवा। अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशी चव त्या परमात्म्याच्या चरित्रात आहे आणि नामात आहे। ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी उल्लेख आहे, जो अमृता ते ठेवी तो कांजी पाणी केविसे। जो अमृताला नाव ठेवतो, अमृताच्या चवीला नाव ठेवतो, तो काय साबुदाण्याच्या खिरीची बढाई मारणार आहे किंवा एखाद्या ज्वारी बाजरीच्या पिठाची जी पेज केली जाते तिची बढाई करेल। तर जो अमृताला नाव ठेवतोय तो इतर गोष्टीची त्याला कशाचीच आवश्यकता नसते, तो इतर गोष्टी त्याला तुच्छ वाटतात। म्हणून
या प्रियव्रताला सांगितलं की प्रियव्रता, तू राज्यकारभार सांभाळ. प्रियव्रत त्या राज्यकारभारासाठी अत्यंत योग्य होता, परंतु त्याने आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण दिलं होतं. भगवान श्री वासुदेवाच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय तन मन धन त्यांनी सर्वच्या सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं होतं. त्यामुळे राज्य, सत्ता, धन, स्त्री, पुरुष, प्रपंच यात तो अडकायला तयार होईल. नको नको मना गुंतुमाया जळी, काळ हा जवळी आला ग्रासावया, काळाची उडी बसेल बा केव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कर सोयरी भरी भैली, तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी या. एक चक्र पाणीच या संसारातून सोडवतो. त्यामुळे त्या प्रियव्रताला संसारात पडावं असं वाटत नव्हतं. भगवंताकडेच आपलं लक्ष त्याने लावलेलं होतं. आल्या संसारा उठा वेगी करा, शरण जा पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा. भगवंताला शरण जायचं. आणि त्यामुळे त्याचं मन काही लागत नव्हतं. तो या गोष्टीला तयार नव्हता. म्हणून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्यकारभार, प्रपंच सांभाळायला तो तयार होईना. मग म्हणून ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही तरी प्रयत्न करून पहा. आणि प्रियव्रत राज्यकारभार करायला तयार नाही हे समजल्यानंतर ब्रह्मदेवांनाही हा विषय चिंतेचा बनला. विश्वाचा पसारा कसा चालेल ही काळजी ब्रह्मदेवाला वाटू लागली. प्रियव्रताला आलेली उदासीनता ही केवळ त्याच्यापुरती मर्यादित नाही, तर त्याची उदासीनता म्हणजे सत्शील अशा राजाला समाज पृथ्वी मुकेल याची चिंता ब्रह्मदेवाला होती. चांगल्या लोकांची नेहमीच उणीव असते. चांगल्यांची गरज पूर्वी होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे. कारण त्याच्याने सर्व समाजावर परिणाम होत असतो. चांगली प्रजा, चांगलं राजे यातून सृष्टी कार्य उत्तम प्रकारे चालतं. म्हणून चांगल्या माणसाने अनास्था दाखवून चालू नये, तर त्याच्या स्वतःहून हिरिरीने भाग घेतला पाहिजे. तरच त्याचा उपयोग समाजाला आणि इतरांना, पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार असतो. ब्रह्मदेव प्रियव्रताकडे आले. त्यामुळे ब्रह्मदेवांच्या बरोबर सिद्ध गण गंधर्व सर्व आलेले होते. ब्रह्मदेवाने प्रियव्रताची समजूत घालायला सुरुवात केली. अरे, भगवान विष्णूची एवढी माहिती आहे की मी म्हणजे स्वतः ब्रह्मदेव आणि भगवान शिव हे सुद्धा विष्णू भगवंताच्या आज्ञेत राहतो. मला माहिती आहे तुला संसाराची आसक्ती नाही, हे खरं आहे. पण म्हणून जे काही कर्तव्य सांगितलेलं आहे ते टाळून चालणार नाही. हे कर्तव्य अलिप्तपणे त्याच्यात गुंतून न पडता आपण केलं पाहिजे. कारण हे तुझं नियत कर्म आहे. हे नियत कर्म आहे, तुला त्याचा त्याग करता येणार नाही. कर्म न करता तसंच राहण्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही चांगलं. नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो हि कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. आपली शरीराची यात्रा सुद्धा कर्म न करता चालणार नाही. भगवंताचा उपदेश आहे गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. जी नेमून दिलेली कर्म आहे, सृष्टीने म्हणा, समाजाने म्हणा, किंवा या सर्व व्यवस्थेचा एक भाग म्हणा, आपण केलीच पाहिजे. कर्म टाळण्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही चांगलं. त्यामुळे तू कर्म टाळू नको. अरे, मनुष्य जीवनमुक्त जरी झाला तरी त्याला कर्म चुकत नाही. ज्ञानेश्वरीत उदाहरण आहे की कुंभार एखाद्या चाकावर
तो मातीचा गोळा ठेवतो आणि त्या चाकाला वेग देऊन तो सुंदर आकाराचा घट बनवतो. हळूच तो वरच्यावर तो घट काढून बाजूला ठेवतो. पण तुला माहिती आहे का, तरी ते गतिशील असलेलं चाक, तो घट बाजूला झाला तरी चालतच असतो, फिरतच असतो. म्हणून तो आदर्श डोळ्यासमोर, तुला जरी काही कर्तव्य नसलं तरी जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात. अरे वासना संपल्या तरी ईश्वराची जी सृजन शक्ती आहे, पोषण शक्ती आहे, संवार आहे, यापैकी जे नियत कर्म असेल ते आपण केलं पाहिजे. आणि ब्रह्मा सृजन शक्तीचं काम करतो, भगवान विष्णू पोषण करतात आणि भगवान रुद्र हे संहार करतात. नियत कर्तव्य करण्यामध्ये काही दोष येत नाही, हा सिद्धांत आहे. त्याचं मन आणि इंद्रिय ताब्यात असेल, त्याने मनावर ताबा मिळवलेला असेल, त्याचे गृहस्थाश्रमातही तो राहिला तरी काही बिघडत नाही. आपल्याला आवडतं ते आपण करावं असं नव्हे, तर मनुची आज्ञा म्हणून पालन कर. मनुची आज्ञा आहे आणि हे जे कर्म आहे तो यज्ञ आहे असं समज. राज्यकारभार हा यज्ञ समज. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. ईश्वर अर्पण म्हणून आपण कुठलंही कर्म करावं, हा यज्ञच आहे. या सृष्टीचा हा यज्ञच आहे. आणि परमेश्वराच्या प्रीत्यर्थ केलेलं कर्म हे परमेश्वरालाच प्राप्त होतं. आणि ते सोडून जर आपण काही करत राहिलो तर ते तुम्हाला कर्मबंधन होऊ शकते. कर्मबंधनः लोकोऽयं अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय. भगवंताच्या प्रीत्यर्थ आपण कर्म करावं आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मुक्त संग, कुठल्याही संघापासून आपण अलिप्त होता कामा नये, तर मुक्त संग होऊन त्याचं आचरण करावं. प्रियव्रताने ब्रह्मदेवाची आज्ञा लक्षात घेतली. ब्रह्मदेव सांगताय प्रपंच सोडून चालणार नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. समर्थांचं वाक्य आहे. आधी प्रपंच करा मग परमार्थ करा. तिथे आळस करू नका, पलायन करू नका. कारण तुम्ही या ठिकाणी टिकून राहिले तर तुमचा आदर्श लोकांना होत राहील. प्रपंच स्वांडुनी परमार्थ कराल, येणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सोडून परमार्थ केला तुम्ही कष्टी व्हाल. कारण प्रपंचात कंटाळले म्हणून परमार्थाकडे वळले. पण त्या परमार्थामध्येही तुम्हाला कंटाळा आला तर काय करा. देखादेखी साधे न योग, घटे काया बढे रोग. साधूचं जीवन चांगलं आहे, ऐशाराम आहे, आणि आपण ते जीवन स्वीकारायचा प्रयत्न केला. वा रे वा, केवढा शिष्य परिवार आहे, काय आहे. परंतु जे खरे साधू असतात त्यांनाच हा धर्म निभावणं किती कठीण असतं याची पूर्ण जाणीव असते. संन्यासाचा धर्म असतो, गृहस्थाचा धर्म आहे. संन्यास धर्म सगळ्यात कठीण. त्याचं राहणं, त्याचं खाणं, त्याची उपासना हे सर्व नियंत्रणाखाली असतं. मन मानेल असं नसतं. खरा संन्यासी संत, खरा साधू संत. साधू कहना कठिन ती जैसा पेड़ खजूर. साधु कहना कठिन है जैसा पेड़ खजूर.
चढ़े तो रस चाखे, गिरे तो चकनाचूर. खजुराचं झाड असावं, तसं हे साधूचं जीवन आहे. अत्यंत उंच असं हे खजुराचं झाड असतं. जो कोणी चढेल त्याला फार कष्ट करावे लागतात. आणि विरळा कोणीतरी तिथे चढतो तेव्हा तो चढे तो रस चाखे, तिथे गेला तर तिथे त्याला तो अमृतासारखं जे फळ असेल ते चाखायला मिळतं. आणि जर पाय घसरला तर गिरे तो चकनाचूर. साधु कहना कठिन है जैसा पेड़ खजूर. चढ़े तो रस चाखे, गिरे तो चकनाचूर. आयुष्यभर व्रत पाळणारे लोक, नाव चांगलं कमवणारे लोक उत्तर आयुष्यामध्ये त्यांची किंमत कमी व्हायला लागते. हे आपण पाहत आहोत. कारण हे अत्यंत कठीण, साधू होणं कठीण आहे. म्हणून प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. प्रपंच हा सावधानतेने करा, राज्य सावधानतेने करा. राज्याची व्यवस्था आता आधुनिक काळात तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहे. जो कार्यरत असो त्याला त्या सीसीटीव्हीच्या दृष्टीखाली काम करावं लागतं. आता त्याला माहिती असेल की ते सीसीटीव्ही आहे, किती सजगतेने त्याला वागावं लागतं. हे जे मोठे लोक आहेत त्यांचा अनुभव पहा. बोलताना सांभाळून बोलावं लागतं, वागताना सांभाळून वागावं लागतं. संताप चढला तरी त्याच्यावर कंट्रोल करावं लागतो. या सगळ्या कारण ते आपण सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहात. म्हणून सावधानतेने जो वागतो तसा प्रपंच सुद्धा सावधानतेने करावा. प्रपंच जो सावधान, तो परमार्थ करील जाण. एखादा निपुण मनुष्य असेल, त्याला एकदा त्याच्या मनामध्ये आणि कामामध्ये निपुणता असेल, त्याला काम कोणतंही द्या, कोणतंही काम तो निपुणतेने करतो. कारण नैपुण्य हा त्याचा गुण आहे. त्यामुळे निष्कामता हा जर निष्कामतेमध्ये जर तुम्ही निपुण असाल तर तुम्ही प्रपंच केला काय, परमार्थ केलं काय, राज्य केलं काय आणि सोडून दिलं काय, हे सारखंच आहे. मनोनी सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे. सावधानपणे प्रपंच आणि परमार्थ चालवा. आणि जर असं तुम्ही केलं नाही तर तुम्हाला दोघी ठिकाणी फजित होतो. मनुष्य प्रपंचातही फजित होतो आणि परमार्थातही फजित होतो. या काही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून राजा ब्रह्मदेव सांगतायत या राजाला, प्रियव्रताला, की तू मनुची आज्ञा मान. आज्ञेचं पालन करणाऱ्याला दोष लागत नाही. आज्ञेचं पालन करणाऱ्याला दोष लागत नाही. पितृ आज्ञा महाराजा दशरथ शेवटपर्यंत म्हणत होते, रामा जाऊ नकोस, पण ती आज्ञा त्यांनी पाळली नाही. हे मनात गेलेच. कारण त्यांच्या दृष्टीने दुसरी आज्ञा आणि पहिली आज्ञा याच्यात फरक असा होता, पहिली आज्ञा श्रेष्ठ होती, दुसरी आज्ञा ही मोहातून होती. मोह होता रामाविषयी. पण प्रभू रामचंद्रांना पित्याचा मोह त्यांनी ठेवला नाही, राज्याचा मोह ठेवला नाही आणि म्हणून ते वनवासात निघून गेले. आज्ञेमध्येही तारतम्यता ठेवली पाहिजे, तरतम भाव ओळखला पाहिजे. आणि तू हे कर्म कर. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधना, तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. कुठल्याही मोहात
आसक्तीत न पडता हा सर्व संसार राज्यकारभार कर, असं ब्रह्मदेवाने या प्रियव्रताला सांगितलंय. प्रियव्रत या गोष्टीसाठी त्याच्याही मनात आलं की नाही, आपण कर्तव्य केलं पाहिजे, आपण क्षत्रिय आहोत, मनुचे पुत्र आहोत. आणि त्याने तो राज्यकारभार करायला स्वीकार केला. ब्रह्मदेवाची आज्ञा प्रमाण मानली आणि विश्वकर्म्याची कन्या बहिष्मती या नावाची त्या विश्वकर्माची कन्या होती, तिच्याशी विवाह केला. प्रियव्रताला 10 पुत्र झाली. ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. या प्रियव्रताने दीर्घकाळ राज्य केले. त्याने पृथ्वीला 7 वेळा प्रदक्षिणा केली. त्याच्या रथाच्या चाकांनी 7 समुद्राला चाकोऱ्या पडल्या. हे सगळं सत्ययुगातल्या गोष्टी आहेत. आपण चालू काळाशी या विषयाची तुलना करू शकत नाही. आणि याचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. पृथ्वीची 7 द्वीप पाडली, विभाग केले, 7 समुद्र निर्माण झाले आणि या 7ही द्वीपामध्ये एक प्रकारची प्रसन्नता, सुजलाम सुफलता सर्व काही त्या ठिकाणी होती. कोट्यावधी राज्य, कोट्यावधी काल या प्रियव्रताने राज्य केलं. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून हा स्वीकार केला होता संसाराचा. तरी सुद्धा त्याचा मूळ पिंड जसा असेल त्याचप्रमाणे ती व्यक्ती वागते, त्याचं मन लागत नव्हतं. तो राज्यकारभार करीत होता, राज्य सांभाळत होता, प्रजेचं पालन चांगल्या रीतीने करत होता, तरी त्याचं मन मात्र लागत नव्हतं. तो सारखा विचार करत की अरे याच्यातच आपलं जीवन तमाम जाणार आहे. शेवटी तो नारदाला शरण गेला आणि सांगितलं की भगवान, मला याच्यातून मुक्त व्हायचं. पुढे त्याने प्रियव्रताने आपलं राज्य आपल्या पुत्रांकडे सोपवलं आणि निवृत्ती मार्गाचा म्हणजे संन्यास मार्गाचा स्वीकार केला. त्याचा जो एक पुत्र होता अग्निध्र, हा अग्निध्र जम्बूद्वीपाचा राजा झाला. या अग्निध्राला पुत्र नव्हते. मग तो मंदार पर्वतावर गेला. मंदार पर्वतावर त्याने तपश्चर्या केली, तिथे आश्रम बांधला. आश्रमाच्या भोवती सुंदर उपवन वगैरे होतं आणि ब्रह्मदेवाने तिथे आपली माया निर्माण करून तिथे त्या आश्रमामध्ये अग्निध्राच्या आश्रमात एक सुंदर अप्सरा पाठवली. तिचं नाव पूर्वचित्ती असं होतं. तिची आणि अग्निध्राची भेट झाली. दोघी एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांचा संसार सुरू झाला. अग्निध्र आणि पूर्वचित्ती यांना 9 अपत्ये झाली. त्याच्यात नाभी हा सर्वात मोठा पुत्र होता. किम पुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक असे हे 9 पुत्र होते. आणि असं ठरलं होतं की 9 पुत्रानंतर ही पूर्वचित्ती अग्निध्राला सोडून पुन्हा आपल्या लोकांमध्ये निघून गेली, स्वर्गलोकी गेली. त्या अग्निध्राचा पुत्र नाभी हा पुढे राजा झाला. त्याची पत्नी मेरुदेवी, त्यांनाही पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी भगवान विष्णूची आराधना सुरू केली. भगवान वासुदेवाची आराधना सुरू केली. यज्ञ केला. यज्ञ पुरुषाला म्हणजे भगवान विष्णूंना त्यांनी प्रसन्न करून घेतलं. भगवंताने दर्शन दिलं. सशंक चक्र गदा पद्म धरून सहार जे काही भगवंताचं स्वरूप होतं चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिलं. त्यावेळेस तिथे जे ऋषी मुनी यज्ञ करते होते, याज्ञिक होते, त्यांनी भगवंताचे गुणगान केले. भगवंता, सर्वांना समान दर्शन, आमची एकच मागणी आहे
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हे भगवंता, सदा सर्व काळ आम्हाला तुझं स्मरण राहू दे. उठता बसता सर्व कर्म करताना दुःखात सुखात एवढेच नव्हे तर अंत्य समयाला सुद्धा तुझं स्मरण असलं पाहिजे. ललिता कांडिता जीविता गे बाई, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. स्वप्नी ही दुःखे न देखे कोणी डोळा, नामाचे गजरा भय सुटले कळी काळा. तुका म्हणे तिथे सुका का येऊ नये, राहे समाधानी चित्ताची या. परमेश्वराच्या स्मरणात आणि नामामध्ये जे सुख आहे ते इतर ठिकाणी कुठेच मिळणार नाही. सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर. आता नाभी पुत्र प्राप्तीसाठी हा त्यांनी यज्ञ केलेला आहे. ऋषीमुनींनी सुद्धा जे यज्ञ करणारे होते त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, भगवान आपण प्रसन्न झालेला आहात, तर आमची एक इच्छा आहे, नाभीला तुमच्या समान पुत्र द्या. ही नाभीची प्रार्थना सुद्धा आपल्यासारखाच पुत्र राजा नाभीला द्या. भगवान विचार करू लागले, नाभीला माझ्या समान पुत्र द्या, भगवंताच्या समान कोणी नाही. भगवंत सांगतात, माझ्या समान दुसरा कोणीही नाही, मी एकोमे द्वितीय आहे, मी अद्वितीय आहे, मी एकटा एकच आहे. तेव्हा वचन दिलेलं आहे, मीच अंश रूपाने नाभी आणि निरुदेवी यांचा पुत्र म्हणून अवतार धारण करेल. पुढे त्या दाम्पत्याला जे पुत्र झाला आहे त्याचं या ठिकाणी वर्णन आहे. त्या पुत्राचं शरीर शुद्ध सत्वगुणाचं होतं. याच पुत्राने मुनी धर्माचे धर्ममार्ग प्रकट केले. त्या महात्म्या पुरुषाचं नाव होतं ऋषभदेव. ऋषभ या शब्दाचा अर्थ ऋ नाही, ऋषभ ऋषीचा. ऋषभ याचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ. यांनी संन्यास मार्ग, मुनी मार्ग याचे प्रवर्तक होते. आणि पुत्र जन्माला आल्यावर त्याच्या अंगावर काही दिव्य अशी चिन्हे होती. विशेषतः चरणावर ध्वज, वज्र, अंकुश, पताका यावरून तो विष्णूचा अवतार आहे हे तिथल्या ज्योतिषांनी ओळखलं. चरणावर तळव्यावर जी काही चिन्ह होती ती भगवान विष्णूची जी चिन्ह होती ती सर्व त्या ठिकाणी. ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार, अति सुकुमार. ध्वज वज्रांकुश चरणी, तोडाचा द्विधाचा तोडर. नाभी कमल जाचे ब्रह्मयाचे स्थान, ब्रह्मयाचे स्थान. हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा. मुख कमल पाहता सूर्याची या कोटी, सूर्याची या कोटी. विधी येले मन हरपली दृष्टी, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान. तेने ते जे कोंदले अवघे त्रिभुवन. एका जनार्दनी देखिले रूप, देखिले रूप. रूप पाहता जाहले अवघे तद्रूप. ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा. असं ते स्वरूप पाहिलं आणि सगळ्यांनी हात जोडले की हाच परमात्मा या ठिकाणी त्यांनी जे वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे इथे प्रकट झालेला आहे. आता ऋषभदेव ही लहानपणापासून शांत स्वभावाची, विरक्त, समदृष्टी असलेली. कोणी नुसतं त्यांचं दर्शन घेतलं तर नुसत्या दर्शनाने
लोकांचे पाप ताप त्रिताप हरण होत होते. त्रिताप हरण होत होते. इतकं ते प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांत आहे. वृषभदेव जसे जसे मोठे होऊ लागले तसा त्यांचा प्रभाव वाढत गेला. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. दिव्य तेजाने तळपणार त्यांचं शरीर, शरीरातून दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. त्यांच्या ठिकाणी असलेलं बल, त्यांची लोकप्रियता, यामुळे लोकांवर त्यांचा अतिशय प्रभाव पडला. आणि लोकांच्या मनात वाटलं की बस राज्य करावं तर ऋषभदेवांनीच. आणि देवांनाही वाटत होतं की ऋषभ म्हणजे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्यांनीच राज्य करावं. या ऋषभदेवांची एकदा इंद्राने परीक्षा पाहिली. त्याने ऋषभदेवांच्या राज्यावर एकदा पाऊसच पडला नाही. पाऊस न पडल्यामुळे ऋषभदेवाने आपलं योग बल वापरलं. आत्मबलाने योग सामर्थ्याने पाऊस पडला आणि प्रजेला त्या त्रासापासून, दुष्काळाच्या छायेपासून वाचवलं. एवढी त्यांची योग्यता होती. आपल्या पुत्राचे योग ऐश्वर या नाभीने पाहिलं आणि हा खरोखरच विष्णू आहे याची त्यांना खात्री पटली. आणि मग ते ऋषभदेवाला नाभिराजा वात्सल्य भावनेने त्यांची सेवा करून, वात्सल्य भाव, यशोदेने भगवंताची सेवा वात्सल्य भावनेने केली. कौशल्यने रामाची सेवा वात्सल्य भावनेने केली. मोठ्या प्रेमाने त्या बाल विष्णूची सेवा नाभिराजा करतोय. ऋषभ मोठे झाले आणि नाभी कृतकृत्य झाले. मुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्यांनी एक दिवशी सर्व राज्यकारभार ऋषभदेवांवर सोपवला आणि तो उदार चरिताचा नाभिराजा समाधी साधना करण्यासाठी आपल्या पत्नीसह म्हणजे मेरू देवीसह बद्रिकाश्रमाला गेला. तिथे त्यांनी तपश्चर्या सुरू केली. पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहत निर्मल बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम शेष सुमिरन करत निशिदिन धरत ध्यान महेश्वरम वेद ब्रह्मा करत स्तुति बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम शक्ति गौरी गणेश शारद नारद मुनि उच्चारणम योग ध्यान अपार लीला श्री बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम इंद्र चंद्र कुबेर दिनकर धूप दीप प्रकाशितम सिद्ध मुनि जन करत जय जय बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम यक्ष किन्नर करत कौतुक ज्ञान गंधर्व प्रकाशितम श्री लक्ष्मी कमला चवर डोले बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहति निर्मल बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्रीनाथ विश्वंभरम श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ऋषभ जन्मतःच ज्ञानी होते. जन्मतःच ज्ञानी होते.
लोकांना आपल्या आचरणाने योग्य मार्ग दाखवला पाहिजे, म्हणून ते बालपणी गुरुगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. योग्य विधीप्रमाणे पुढे गृहस्थाश्रम स्वीकारला. इंद्राने आपली कन्या जयंती ही त्या वृषभदेवांना अर्पण केली. वृषभदेव आणि जयंती या दाम्पत्याला 100 पुत्र झाली. त्यापैकी भरत हे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे पुत्र होते. वृषभदेवांच्या आधी आणि या भरताच्या आधी या भूमीला अजनाभ हे नाव होतं. पुढे वृषभदेवांचा पुत्र भरत याच्यावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. आपल्या देशाचं खरं नाव भारतवर्ष हे आहे. भारतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे असा आपण जेव्हा पूजेचा संकल्प वाहतो तेव्हा आपण आपल्या देशाचं नाव भारतवर्ष असतं. नुसता भारत नाही, भारतवर्ष हेच त्याचं पुराण आणि वेद आणि इतिहास याच्यामध्ये या भूमीचं नाव भारतवर्ष असं आहे. काही त्या भरताने आपल्या बंधूंची योग्य अशी व्यवस्था लावली. त्यांचे 9 बंधू पराक्रमी होते. याशिवाय जे आणखी त्याच्यातले जे 9 बंधू होते ते नवनारायण म्हणून प्रसिद्ध झाले. तो भगवान विष्णूंचा अंश आहे. हेच नवनारायण कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरोध, दुर्मिल, चमस आणि करभाषण असे हे 9 नारायण आहेत. या 9 नारायणांनी पुढे नवनाथ म्हणून या पृथ्वी तळावर त्यांनी अवतार घेतला. योग मार्गाचा प्रचार केला, हठयोग लोकांना शिकवला आणि एक मोठी परंपरा नाथ संप्रदायाची या भूमीमध्ये निर्माण झाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला. गोरक्ष ओळला गैनी प्रती. गैनी प्रसादी निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार तोजविले. आदिनाथ उमा भीत प्रकटले. मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. तेत प्रेम मुद्रा गोरक्षादी दिली. पूर्ण कृपा केली गहिनी नाथा. अशी ही परंपरा आहे नाथपंथाची. ज्ञानेश्वर माऊली याच परंपरेत निवृत्तीनाथांकडून त्यांनी दीक्षा घेतली. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून घेतली. गहिनीनाथांनी गोरक्षनाथांकडून घेतली. गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांकडून घेतली. आणि पुढे जे त्यांचे अजून 81 पुत्र होते या ऋषभदेवाची, ते सर्व त्यांनी कठोर उपासना केल्या आणि ते ब्राह्मणत्वाला पोहोचले. या ऋषभदेवांनी आपल्या आचरणाने एक आदर्श लोकांपुढे घालून दिला. महापुरुष जसं आचरण करतात इतर लोकही त्याचं अनुकरण करतात. यद्यत आचरती श्रेष्ठ तद्ददेव इतरे जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 21वा हा श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की जसे समाजातले श्रेष्ठ पुरुष वागतात त्याचंच अनुकरण लोक करतात. म्हणून लोकांच्या अनुकरणासाठी तरी तुमचं वर्तन चांगलं असलं पाहिजे. ते जे प्रमाण त्यांचं वागणं हेच लोकांना प्रमाण असतं. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. निवृत्तीनाथांचं ज्ञान ज्ञानदेवांना प्रमाण होतं. ऋषभदेवाने आपली नियत कर्म होती ती सर्व यथायोग्य पार पाडली. प्रजेला सत्कर्म शिकवलं, सत्कर्माचे नियम लावून दिले आणि त्यामुळे ऋषभदेवाची प्रजा धर्माने चालणार. धर्मम चर सत्यम वद धर्मम चर. सत्यवचने धर्माप्रमाणे चालणारी अशी ही राजा आणि जनतेची स्थिती होती. एकदा ब्रह्मर्षींची सभा भरली आणि त्या सभेमध्ये ऋषभदेवांनी प्रजेला आणि आपल्या पुत्रांनाही संबोधित केलेलं. त्यांनी सांगितलं, प्रजाजन हो,
पुत्र हो, एक लक्षात ठेवा, आपलं शरीर म्हणजे या मर्त्य लोकामध्ये मिळालेली, आपल्याला ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. पंचमहाभूतात्मक 5 पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही झाली 15. त्याला नियंत्रण ठेवणारा 16वं तत्व म्हणजे जीव, आणि त्या जीवावरही त्याचं नियंत्रण आहे, पण या सगळ्यांपेक्षा अलिप्त आहे तो परमात्मा म्हणजे 17वं तत्व. तीच 17वी कळा जिचं वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आयुष्य मिळालंय, हे आयुष्य व्यर्थ जावे, ऐसे तरी तुझं व्हावे, तरी सारी पाठ म्हणून व्हावे, द्यूत कर्म खेळावे, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी उपहासाने येऊन समाजाला सांग. आपलं आयुष्य तुम्हाला बाहेर घालवायचंय का? मग खेळा, जुगार खेळा, मद्यपान करा, मजा करा, पण फलित काय? फलित म्हणजे जीवनाची माती. मनुष्य देह होतन वारंवार, मानुष जन्म दुर्लभती होतन वारंवार, पत्ता झड़े जे जो तरुवर का, बहुरी न लागे डार. आचे दिन पीछे गए, किया न हर से हेत, अब पछतावा क्या करे, चिड़िया चुग गई खेत. सगळं शेत उलगवलं तर नुसती ती ताटं त्या ठिकाणी उभी असतात. असं आयुष्य घालू नका. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. एकनाथी भागवतामध्ये याचं वर्णन आहे. देह ही भोगाची वस्तू नाही. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, देह शुद्ध करुनी भजनी भजावे, आणि काचे नाठवावे गुण दोष, आणि काचे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करुनिया भजनी भजावे, देह शुद्ध करुनिया भजनी भजावे. अत्यंत दुर्लभ है मनुष्य देह दुर्लभ थी. 2 बातन को भूल मत, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को और तुझे श्री भगवान. देहाच्या साध्याने तप केलं, देह उत्तम चांगले, देह सुखाचे घोषले, देहे साध्य होई केले परब्रह्म. परब्रह्माची साधना या देहाच्या माध्यमातून होते. आपण कितीही करा, एकदा गेलेला समय, झिजलेला शरीरातला अवयव, व्यसनाधीन त्यांचे अवयव नष्ट होतात, फुफ्फुस जातात, किडन्या जातात, विविध अशा वाईट सवयीमुळे. नंतर कितीही प्रयत्न करा, काही उपयोग होत नाही. म्हणून आपण हा देह हा दुर्लभ आहे, सच्चिदानंद पदवी या देहाच्या माध्यमातून घेतली पाहिजे. तप केलं पाहिजे, त्याच्याने मन शुद्ध होतं, आणि मन शुद्ध झालं की मग त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्या हृदयातून उमटत असतं. तिथे त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत असतं. तेव्हा देहशुद्धी योग मार्गातला प्रकार आहे. आसन शुद्धी, मनशुद्धी, भूतशुद्धी हे साधनेचे प्रकार आहे, साधना करण्याची विधी आहे. सगळ्यांना जमतं अशातला भाग नाही. आणि हे सर्व कोणाच्या तरी ऑब्झर्वेशन खाली केलं पाहिजे. कारण एक अदृश्य शक्ती गुरुच्या रूपाने आपलं संरक्षण करीत असते. हत्तसज्जदुंशा विषा तुषा वक्षया शुगनिसंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा अवग्रतिपथी सदैव गच्छताम. तो प्रभू रामचंद्र सदैव धनुष्यवान हाती घेऊन आपलं रक्षण करतो. श्री मारुती राय आपल्या भोवती गदा घेऊन ते आपलं रक्षण करतो. आवाहन करा, पण तुम्ही साधनेला बसले. दिशांची शुद्धी करावी लागते, न्यास करावा लागतो. अंगन्यास आहे, हृदयादी न्यास आहे. हे सर्व केल्यानंतर आपण त्या साधनेला बसलं पाहिजे. गुरुच्या देखरेखीखाली या साधना केल्या पाहिजे आणि जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. जे क्रोधरहित असतात, सदाचारी असतात, ते खरे संत असतात. नशिबाच्या भरोशावर राहू नका.
जोपर्यंत आपल्याला परमात्म्याची ओढ नाही तो पण देहातील प्रभावात आपण राहतो, देहाच्या प्रभावात राहतो, देहाला बाह्यांगाने सजवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपल्याला परमार्थाचा स्पर्श होतो तेव्हा आपण अंतरंगातून सजवण्याचा प्रयत्न करतो. लौकिक व वैदिक कर्मात हा देह सापडलेला असतो आणि म्हणून आपण याच्यातून, या बंधनातून बाहेर पडावं. जोपर्यंत आपण याच्यातून झडझडून वहिला निघ, म्हणजे एखाद्या रानामध्ये वनवा पेटावा आणि मग त्या रानात पशु पक्षी सर्व प्रकारचा मोह सोडून तिथून धावत सुटतात, त्याप्रमाणे आपण भक्ती मार्गाचा अवलंब करावा. त्या परमात्म्याच्याकडे आपलं मन वळवावं आणि सर्व माया मोहापासून मुक्त होण्यासाठी ईश्वराची भक्ती केली पाहिजे. सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम मुखी, मोक्ष मिळेल मग सुखी, नाम जपता आदरे. केवळ तोंडी तत्वज्ञान नसावं, तर त्या तत्वज्ञानाला आपण जे तत्वज्ञान बोलतो, ज्या साधनेविषयी चर्चा करतो, त्या साधनेचा अनुभव स्वतःला असला पाहिजे. अनुभवाचं सुद्धा वय असतं. खूप वय झालं आणि तुम्ही जर साधना करू लागले, आसनं करू लागले, तर ते तुम्हाला शक्य नाही. ज्ञानं विषय बलम त्रिशे चत्वारुंचे धनं तथा. ज्ञान बुद्धिमत्तेची चमक वयाच्या 20 वर्षापर्यंतच असते, शरीराची चमक 30 वर्षापर्यंत असते आणि धन कमवण्याची उमेद ही 40 वर्षापर्यंत असते, असं सुभाषितकार म्हणतात. म्हणून ईश्वराची भक्ती करा, तपश्चर्या करावी, भौतिक कर्मामध्ये अडकून पडू नये. हे सर्व वृषभदेव आपल्या मुलांना सांगतायत, आपल्या प्रजाजनांना सांगतायत, निष्काम भक्तीचा मार्ग सांगतायत. शुद्ध सत्वमय धर्माचं पालन करा, अशाच प्रकारचा श्रेष्ठ उपदेश ऋषभदेवांनी आपल्या सर्व मुलांना आणि जनतेला केला. पुढे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या उक्तीप्रमाणे ते वागले. पुढे भरताला राज्यकारभार सोपवला आणि सर्व वासनांचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला. परमहंस धर्माचा पुरस्कार केला, परमहंस धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि पुढे पुढे तर ते इतक्या उच्च पदाला पोहोचले की त्यांना त्यांच्या शरीरावर वस्त्र आहेत की नाही याचीही शुद्धी राहिली नाही. पूर्ण दिगंबर अवस्थेमध्ये ते राहिले. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पावई राम भजन में, जो सुख पावे राम भजन में, सो सुख नहीं अमीरी में, सो सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. भला बुरा सबको सुन लीजो, भला बुरा सबको सुन लीजो, करी गुजरान गरीबी में, मन लागो मेरो यार फकीरी में. प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी, भली बनी आई सबूरी में, मन लागो यार फकीरी में. आखिर यह तन खाक मिलेगा, आखिर यह तन खाक मिलेगा, कहाँ फिरत है मगरूरी में, कहाँ फिरत है मगरूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. हाथ में कुंडी बगल में सोटा, हाथ में कुंडी बगल में सोटा, चारों दिशा
जहांगीरी में, चारों दिशा जहांगीरी में, मन लागो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। कहे तो कबीरा सुनो भाई साधु, कहे तो कबीरा सुनो भाई साधु, साहिब मिलत है सबूरी में। कहे तो कबीरा सुनो भाई साधु, साहिब मिलत है सबूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण।